गुड मॉर्निंग फ्रेंड. शुभ सकाळ. सकाळ आमची खूप लेट झाली आहे. इथे कामावरून घेते. आज खूप पसारा काढला होता मी काम आवरासाठी. म्हणलं टेबल खालचं पूर्ण क्लीन करून घ्या आणि नंतर बाकीचे कामं करा, कारण की हे आवरणच होत नव्हतं. पिशव्यामध्ये काय काय भरून ठेवलं होतं ते माहीत नव्हतं. टेबल खाली बघ किती पसारा झाला आहे. बॅगांमध्ये ह्या आधी बॅगा कपाटावर होत्या, नंतर इथं आणून ठेवल्या. म्हणलं पडेन कधीतरी. कपाट पण एवढं काही म्हणजे स्ट्रॉंग नाही आहे, ते असंच आहे. म्हणलं चला आवरूनच घ्यावं. इथे धूळ येते, खूप येते पाठीमागून, तर इथला आवरून घेते. आणि फ्रेंड्स, तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. आमचे ब्लॉग शेअर करत चला व्हिडिओ, आणि तेवढंच आम्हाला खूप छान वाटेल. कारण की काय ना, व्हिडिओ बनवायला बरंच मेहनत लागते. आपण चांगले चांगले जे क्रिएटर लोक आहेत त्यांचे व्हिडिओ खूप स्किप न करता बघतो, आणि जे छोटेवाले यूट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओ असे स्क्रोल करून समोर करून देतो. फक्त बघतो त्याच्यात नेमकं काय आहे असं नाही असं नाही आहे फ्रेंड्स. मी यूट्यूब छेडत राहिली ना, तर मी सगळ्याच व्हिडिओला लाईक शेअर करते, सबस्क्राईब पण करते. एक सबस्क्राईब करायला काय टाईम लागते बरं, पैसे नाही लागत आपल्याला. चला असो, तुमची मर्जी. इथे खाली आले होते, काकाने शेंगा उकडल्या होत्या. रूमचं किराया द्यायचा होता, म्हणलं देऊन द्या. बरेच दिवस झालं, बरेच म्हणजे 2-3 दिवस झाले घरी आणून ठेवले होते, पण टाईमच भेटत नव्हता. ते दिलं आणि मग लगेच वरती आले, कामावरून घेतले. अनुबाईचं आमचं खेळणं चालू होतं. त्यांच्या हातात काही दिलं की बसते त्या, नाहीतर मग मोबाईल मागते. आणि व्हिडिओ काढत आले का स्टँड पण घेऊन फिरते, त्यामुळे मग बसली होती ती तिथं. बघा पसारा काढला होता. तिचे खेळणे भरपूर आहे, ते एक पण व्यवस्थित ठेवत नाही. फ्रीजवरचं पण क्लीन करून घ्यावं म्हणलं. हे मी ऑनलाईन घेतलं होतं ते कवर, पण ते मला काही तेवढं खास नाही आवडलं. नंतर घेणंच नाही झालं. तर म्हणलं चालू द्या, हेच काय करायचं. इथं मग ठेवून घेते आता याच्यावरचं. हे टेबल मला आवडला नाही, पण आता काय करायचं, ठेवून घेतला करून. ते दुसरंवाला हवं होतं मला. इथले लोक पण खूप हे करतात. तुम्हाला पण बघूनच व्यवस्थित घ्या, कोणावर विश्वास करू नका. खरंच कोणी काही नीट सांगत नाही, स्वतः जाऊन घ्या. मी पप्पानी गहू पाठवले होते, ते उचलत तर नव्हते, त्यामुळे ते चालू होते चिवडा बनवणं. आदल्या दिवसचा क्लिप होती हे बघा. भाजाला सांगितलं होतं मी त्याला, तर बसला होता इथं. काहीतरी करू लाग म्हणलं त्याला. नंतर आराम केला थोडा वेळ, आणि दुपारी उठलो होतो आम्ही. अनुबाई बघा आमच्या उठून गेल्या 4 वाजताचा, लवकर उठल्या. म्हणलं चला मॅडम उठल्या तर आता थोड्या वेळाने आपलं काम आवरून घ्या. इथं मस्त ह्या ताई बघतात माझ्या बाईला. आणि तिचं उठलं की पहिले दरवाजात जाऊन बघते तिकडे, पण आज बाहेरच होतं. तिला म्हणलं चाळण घेऊन येत, आणि तिचे पप्पा चालले होते पाणी आणायला. तुम्हाला सांगितलं होतं ना, खाली पाणी आणायला जावं लागतं आम्हाला, तिकडे आहेत. त्यामुळे तुम्ही बाहेर आता जरा म्हणलं ते तांदूळ चाळून घ्यावं. तांदूळ बरेच होते, पप्पाने पाठवले होते गावाकडून. माझ्या पप्पाने बरेच लांब आहे, आणायला नाही पुढे, पण माणूस गेला होता, त्यांनी गहू आणि तांदूळ घेऊन आला होता. राशनचेच तांदूळ आहे. बाबा एकटेच राहते गावाकडे, आई 2012मध्येच गेली. त्यांना या म्हणलं, पण त्यांना ते काही येत नाही. इकडे राहतात 2 दिवसने जातात लगेच. म्हणलं तांदूळ नीट करून घ्या. कोण म्हणतात दिव्यांग लोक काम करत नाही? दिव्यांग लोक सगळे कामं करतात. तुम्ही विश्वास तर करून बघा. व्हिडिओ हा खरंच शेअर करा. आणि बऱ्याच अशा मुली आहेत, त्यांना दिव्यांग, त्यांच्या घरच्यांना असं वाटते की काहीच करू नाही शकत, त्या सगळ्या हातात द्यावं लागते. तर असं काहीच नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आता मी सगळे कामं करतेच. मी तुम्हाला आधीचे पण माझे छोटे ब्लॉग बघा, त्याच्यात पण मी स्वयंपाक घेऊन सगळं केलंच आहे. इथं ताईसोबत गप्पा मारत माझं चालू होतं तांदूळ नीट करणं. बऱ्यापैकी दिले होते बाबांनी. 2 महिने तर आम्हाला नाही आणावं लागले. बघू गावाकडे गेलं तर आणणं होते. एकटाच गेला होता तो, म्हणून थोडेच आण म्हणलं, पण भरपूर दिले होते बाबाने. असंच राहते. आता आई असते तर आईनं अजून दिले असते. मावशी पण देत राहतात. आता मावशी पण नाही आहे, 3-4 महिने झाले मावशी पण गेली.
चला जाऊ दे, नशिबात असलं ते होतेच फ्रेंड्स. ते मॅडमचं बघा, सॉरी, ही मॅडमचं आमच्या चालू होतं न्या म्हणून, तर तिला घेऊन जात होते तिचे पप्पा. येते ते चालत चालत, आता असं काही नाही की घेतलं पाहिजे. तरी आमच्या मॅडम चालल्यात. चला भेटूया छान अशा ब्लॉगमध्ये. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे माझे तांदूळ पण झाले आहे. असा गेला माझा दिवस. थँक्यू सो मच.